माणूस कितीही शहरात रमला तरी मन शांत व्हायला एकच जागा आहे, ती म्हणजे कोकण. आज मी तुम्हाला घेऊन चाललो अशा ठिकाणी जिथे समुद्र बोलतो, वारं गाणं गातो आणि निसर्ग स्वतःची जादू दाखवतो. आजचा ब्लॉग आहे एकदम स्पेशल, कारण आज आपण फिरणार आहोत आपल्या कोकणात, जिथे आहे लाईट हाऊस, गोल्डन रॉक्स, म्हाताऱ्याची चूल आणि भन्नाट असा निसर्ग. तर चला सुरुवात करूया आपल्या कोकण ट्रिपची. तर हॅलो गाईज, आत्ता मी कुठे सांगू, आत्ता मी बघा माझा चौक आहे तिथं, ह्या साईडला रत्नागिरीला रोड जातो, ह्या साईडला पणजीला रोड जातो. तर आता आम्ही गुगल मॅपवर चेक करतोय की एक्झॅक्टली आम्हाला जायचंय कुठल्या रूटनी, कारण आम्हाला रस्ता माहिती नाही. समोर बघू शकता काय भारी आहे रे, क्वालिटी सनराईज आहे. सकाळ सकाळचं वातावरण आणि सकाळ सकाळ असं सूर्य भाई नाद. मग फोटो काढ माझा इथे उतर. हॅलो गाईज, आता मी रत्नागिरीचा जो रूट आहे, रत्नागिरीकडून जाणारा म्हणजे तिथनं चाललो आता. पणजी ह्या साईडला पणजीचा रूट होता आणि ह्या साईडला रत्नागिरी मार्गे एक रोड होता, त्या रोडनी चाललोय. कारण तो रोड जो आहे तो सी लेवलला आहे. म्हणजे आता तुम्हाला कसं सांगू, इकडं ह्या साईडला समुद्र आणि ह्या साईडला रोड असं काहीतरी आहे. म्हणजे समुद्र जर आपल्याला बघायला भेटला तर ह्या रूटनी भेटू शकतो अशी संभावना आहे. तर बघू पुढे कसं काय होतं ते. गुगल मॅपच्या सहाय्याने चाललोय. अजून खूप लांब जायचं. अमय म्हणतं एवढंसं आलं तरी नाटकं भाई, अजून लय किती लांब जायचं काय सांगू तुम्हाला. 11, 11:30, 12 होतील मे बी पोहोचेपर्यंत. आता 6 वाजलेत, सॉरी एक्झॅक्टली 7 वाजले, 7 शार्प 7 वाजलेत. अजून किती टाइम आहे बघा. देवगड मार्गे आणि समुद्र किनारा बघा, सी व्ह्यू बघा काय क्वालिटी आहे रे. मग इथं थांबू कुठेतरी जरा. वाव, व्हॉट अ प्लेस, ब्युटी ऑफ नेचर. तिकडे बघा, तिकडे अख्खा समुद्र आहे. हो, अख्खा समुद्र आहे तो, अख्खा समुद्र. हे कुठं आलो मग आपण, गणपतीपुळे, देवबाग, राजापूर रूटने आपण चाललो. आणि ही समुद्राची खाडी बघा, आणि ह्या साईडला आहे तो अख्खा समुद्र. काय क्वालिटी रस्ता चूज केला आम्ही, काय मस्त व्ह्यू येतोय. बादशाह आणि बबनीस, वाव एकदम भारी. समुद्र बघा, हा रूट घेतल्याचा काहीतरी फायदा आहे. आता असे नजरे आपल्याला भरपूर बघायला भेटणार आहेत पुढे. हा, इथून प्युअर कोकण घालणार आणि प्युअर असा समुद्र किनारा, समुद्र पट्टा आहे आणि त्या साईडने असा रोड जातोय. आणि असे व्ह्यू तुम्हाला बरेच बघायला भेटणार आहेत, त्यामुळे जाम मजा येणार आहे ना ब्रो. म्हणून सांगतो ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला एक एक टॉपचे सीन दाखवतो. आणि गाईज, हा रोड अख्खा बीचच्या साईडने जाणार आहे. आणि हा आता तुम्ही बीच बघितला तो आहे रत्नागिरी बीच. आणि असे खूप बीच तुम्हाला, सी व्ह्यू तुम्हाला बघायला भेटतील या ब्लॉग मध्ये. सीन घ्या का क्वालिटी सीन आहे. समोर असा सूर्यप्रकाश पडलाय, कोवळा कोवळा ऊन आहे आणि एवढा भारी सीन आहेत ना इथं. बादशाह आणि बबनीस आणि टर्न बघा काय आहे. मस्त सी व्ह्यू लय भारी होता तो. आता आपण जरा या वरती चाललोय आणि इथून पण मला वाटतं एक चांगला व्ह्यू दिसेल आपल्याला. रनवे आहे पण डांबरीकरण बघू शकता तुम्ही. कॉन्क्रीट पेक्षा बादशाह आहे. ह्याच्यावर जी गाडीची ग्रीप असते ना, ती कॉन्क्रीटच्या रस्ता नसते. हा रस्ता मस्त ग्रीप पकडतो टायर. मज्जानी. चला, हा बघा इथनं पण सी व्ह्यू चांगला दिसतो. काय क्वालिटी दिसतोय रे. दिसत असलं तर बघा, कॅप्चर झाला असला तर, मला वाटत नाही झाला असेल तरी पण ओके. रोड आहे ना एकदम बादशाह आहे रे, एकदम जुन्या फिलिंग म्हणजे जुन्या आठवणी ताज्या होतात. म्हणजे आमच्या इथं आता कॉन्क्रीटचे सगळे रोड आहेत, हा रोडच गायब झाला असले रोड. आणि आम्ही ह्या जुन्या रोडने आलोय ना तर एकदम भारी वाटतं. आणि गाडी चालवायला पण जाम मजा येते, पळवायला जाम मजा येते. एवढी नाही पळवत, आपलं कमीच आहे. 70-80 चालू आहे.
निवांत जायचं. पण हा रस्ता एवढा भारी आहे ना, अजूनपर्यंत आम्हाला एक खड्डा नाही भेटला. आता आम्ही 20 मिनिटात पावसला पोचू, पण पावसपर्यंत आम्हाला एक खड्डा नाही भेटला. एवढा चांगला रोड आहे, एकदम क्वालिटी. त्या कॉन्क्रीटच्या रोडच्या डेव्हलपमेंटपेक्षा तुम्ही जर इकडे येत असाल तर या, सीन पण चांगले आहेत आणि रोड पण चांगला आहे. बादशाह. तुम्हाला समुद्र दिसत, समुद्र तिकडे लांब गेला. अजून पुढं तुम्हाला बघायला भेटेल सी व्ह्यू. तर सी व्ह्यू आला मी तुम्हाला आता भेटतो. ओके. हॅलो गाईज, आता तुम्हाला मी परत एकदा टॉपचा व्ह्यू दाखवतो. बघा सी व्ह्यू ना ब्रो. थांबून दाखवतो, थांबा एक मिनिट. वाव, जवळ तिथं कब्जा केले. सी व्ह्यू. वाव, गणलाच नाही ना कुठं. हा, काय व्ह्यू आहे हे बघा. ही समुद्राची खाडी आहे, इथं अशी घरं, एवढा सुंदर नजारा, सूर्यदेव डोक्यावर आहेत. मस्तच. तुम्हाला त्या साईडने दाखवतो व्ह्यू कसा आहे तो. या साईडने बघितला अजून आपल्याला अजून अर्धा तास लागेल. अजून एक स्टॉप आहे, त्याचं नाव नाही आठवत मला. ह्या साईडला बघा खाडी, लोक बघा सकाळ सकाळी बोटीन मासे पकडायला चालू. ही खाडी आहे, इथं बोट वगैरे लागतात. तुम्ही समोर बोट बघू शकता. सीनरी बघा काय आहे, मस्त. वाव, ब्युटिफुल. जाऊ रे, एन्जॉय करत जायचा. सी व्ह्यू. तर लोकेशन बघतो आम्ही कुठं. तर गाईज, आत्ता आम्ही चाललोय देवबागला. विषय क्लोज. देवबागला जाऊ, चिल मारू आणि उद्या तारकर्लीला जाऊ. सगळे स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करू. नंतर मग इकडे जाऊ, सगळे स्पॉट घेणार भाई. हा सीन बघून मन तृप्त. फ्रेश फ्रेश ना ब्रो, एकदम फ्रेश. तर गाईज, 2 दिवसासाठी आता आमचा फोटोशूट वगैरे झालाय. आत्ता आम्ही निघालोय वे टू परत देवबाग. तिथनं सगळं जवळ आहे ना, त्यामुळं आम्ही तिथं चाललोय. आणि हा ब्रिज, हा समुद्र, हा व्ह्यू, वाव. इथं वारा पण असा सायलेंट वाहतो आणि एकदम असं गार वारे उडे उडे असा तो विषय. ही खाडी आहे मेन म्हणजे समुद्राची. ह्यो बादशाह आहे तिकडे. म्हणजे फिरा रे, मालवण कोकण फिरा, कोकण राईड करा. तर माझ्या नशिबात राहिलं तर मी एक दिवस असेल की मी अख्ख्या कोकण राईडला असेल. म्हणजे कोकणात जेवढे पण प्लेस आहेत तिथं मी फिरणार, असा विषय. जाम मजा येईल. यूट्यूब चॅनल तुम्ही जर मोठं केलं तर ते लवकर शक्य होईल यूट्यूबच्या पैसे आल्यावर. इकडनं मालवणला जायला राईड घ्यायचा धारतळ्याच्या इथून आणि सरळ वेठू मालवण. बॅरिकेड वगैरे लागले, पोलीस प्रोटेक्शन असतो इथं. आणि आत्ता आपण राजापूर मालवणच्या रूटला लागलो. हा इकडं जो रस्ता आहे तो डायरेक्ट मालवणला जातो. आणि आत्तापर्यंतचा जेवढा काही आम्ही प्रवास केला या रस्त्यावरून, एक नंबर रस्ता, एक नंबर. एक खड्डा नाही, सगळे पॅच भरलेले आहेत आणि स्मूथ. आणि इथं आंब्यांची झाडं भरलेत नुसते आंब्याने. पानं कमी आणि आंबे जास्त आहेत. आजूबाजूला आंब्यांची झाडं आहेत. आपण आलो नाटे असं काहीतरी आहे इथं शहर, तिथं आलो. आणि ही अजून एक खाडी. तुम्हाला नुसते समुद्राचे व्ह्यू, खाडी दाखवतो. तिकडून आपल्याला ब्रिजवरून जायचं आहे. तो हा व्ह्यू, हा बघा, हा ब्रिज आणि परत हा समुद्राचा व्ह्यू. खाडी आहे ही पण. आता आपण समुद्र, तुम्हाला मी समुद्र दाखवतो डायरेक्ट जाऊन. आत्ता आम्ही चाललोय जरा चहा आणि नाश्ता करायला, कारण आम्हाला लागले भूक म्हणून. ओके, पोचलो रे आपण. इथून राईड घ्यायचा आहे. हा सर, हा रोड कुठं आहे तो म्या? तिकडे परत हात जाते सिंधुदुर्ग साईडला.
हा सिंधुदुर्गला जातो आणि हा तो सिंधुदुर्ग साईडला आणि हा तारकल्ली बीच आमच्या ओमॅन सांगतंय गुगल मॅप हो बघून. आता आम्ही करंट राजापूरमध्ये आहो म्हणून आम्हाला एवढे आंबे दिसले बघा. आजूबाजूला नुसते आंब्याचीच झाडं. राजापूरचा हापूस आणि समोर परत समुद्र आहे. हा आम्ही जो रूट निवडलाय ना तो अख्खा समुद्राच्या साईडने आहे. म्हणजे समुद्रात तुम्हाला बघायला भेटेल, समुद्राच्या काड्या बघायला भेटतील. अख्खं निसर्ग सौंदर्य ह्याच रूटने आहे असं मला वाटतं. आणि जर तुम्ही कधी फिरायला येणार असाल तर ह्याच रूटनी या. मी तर रिकमेंड करतो ह्याच रूटनी या, कारण रस्ता पण एकदम चांगला आहे. आणि तो या रस्त्याने गेलो असतो तर मला वाटतं कंस्ट्रक्शन चालू आहे ना, त्यामुळे रस्ता लय खराब भेटला असता. तुम्ही बघितला असाल ह्याच्या अगोदर किती रस्ता खराब होता. आणि आत्ता बघितला असाल की आम्हाला अजूनही एक पण असा घाणेरडा पॅच भेटला नाही किंवा घाणेरडा रस्ता भेटला नाही. एवढा चांगला रस्ता आहे. कुणकेश्वर पण ह्याच रूटला आहे. पोलीस आहेत पोलीस. कुठं जायचं आपल्याला? चला स्ट्रेट. इथे चेकअप आहे. आमच्याकडे लायसन वगैरे सगळं आहे ना ब्रो. देवगड आणि विजयदुर्ग या साईडला आहे. चला. आणि कुणकेश्वर मंदिर पण ह्याच साईडला आहे. तिथनं जो व्ह्यू दिसतो आणि तो मंदिर आहे ना भारी आहे भारी. पण तो त्या मंदिराचं दर्शन आम्ही येताना घेतणार आहे. म्हणजे तो मंदिर आम्ही येताना एक्सप्लोर करणार आहे. अरे येताना आम्ही निवांत येणार आहे आणि सगळं एक्सप्लोर करत येणार आहे. जाताना जरा तिकडचं एक्सप्लोर करायचं पहिल्यांदा. ओके. आता मी तुम्हाला तो मंदिर दाखवन कसा आहे तो व्ह्यू त्याचा, तो तुम्ही फक्त बघा. आता मी एका रेस्टॉरंटमध्ये थांबलोय, हॉटेल राज. नाश्ता वगैरे करू, तिथनं पुढे जाऊ. आता थांबले थोडा वेळ पेट्रोल टाकायला. इमर्जन्सी नको व्हायला म्हणून आधीच पेट्रोल जरा फुल टँक करून घेतोय. म्हणजे तिकडं फिरायला कसा प्रॉब्लेम येणार नाही. तिकडे पेट्रोल पंप कुठे असेल नसेल काय सांगता येत नाही. माहिती आम्हाला लोकेशन पण माहीत नाही एक्झॅक्टली, म्हणून आताच टाकी फुल करून घेतो. आत्ता फक्त हे बघा 54 मिनटं 26 किलोमीटर झालेत. 26 किलोमीटर 54 मिनटानंतर आपण देवबागला पोचणार. आपल्याला इथे यायचं कायाकिंग करायला, बोटीत सफारी. या वल्लव रे नाकवा वल्लव वल्लव भाई येणार आपण इथं. 25 तर आत्ता आम्ही पोचल्यात जमा देवबाग बीचला. आणि हा इथला आजूबाजूचा परिसर आहे सगळा. हे बघा इथं होमस्टे परत स्टे रूम वगैरे सगळे अवेलेबल आहेत. इथं ज्याचं घर आहे ना एवढं असं बघा, चारी बाजून झाडं, दोन्ही बाजून मस्त अशी सावळी. आता मी आलो ना मस्त सावळी होतं. आता पुढं पण सावळी आहे. आणि घरं बघा एकदम कौलारू घरं जुन्या टाईप. तिथे बघा ही मॉडर्न आहेत. काय हे बघा ही कौलारू घरं आहेत. म्हणजे असं वाईब एकदम भारी वाईब देते. आंबे पण लागले. मालवणचो आंबो, मालवणचा हापूस, मालवणचो बापूस, मालवणचा हापूस सबका बापूस ऐसा. तर आता आम्ही देवबागच्या रूट लाव. हा रोड डायरेक्ट देवबागला होतो. तर अजून किती वेळ लागतो माहिती नाही. मे बी 5-10 मिनटं लागू शकतात. बघू. बाय. आता देवबागला आहे बघू शकता तुम्ही. एवढ्या बोटी लागल्यात. आणि ही नदीची खाडी आहे वाटतं. असं देवबागला असा विषय आहे, ह्या साईडला नदी आणि ह्या साईडला समुद्राची खाडी, मध्ये तो बेट आहे, असा काहीतरी विषय आहे. एवढा कन्फर्म नाही पण तुमच्या ह्याच्यापर्यंत तुम्ही शोधून घ्या. आणि हा समोर दिसतो तो देवबाग असा निळाक्षार समुद्र आहे. हॅलो गाईज, आता आम्ही पोचलो खोबरेकर्स बीच रिसॉर्टला. आता आतमध्ये जाऊन बघतो रूम कशी आहे, सीन काय आहे तो बघायला लागेल अगोदर. आत्ताच आम्ही पोचलोय जस्ट खोबरेकर्स यांच्या हॉटेलमध्ये. आणि इथं रूम तिकडची बादशाह रूम आहे, ती सी फेसिंग आहे. ही व्हाईटवाली तर लयच बादशाह आहे. झोपाळा बिपाळा ती घेणार होतो पण ती बुकिंग ऑनलाईन 4,000 दाखवत होतो. म्हणून म्हणलो तिथं जाऊन बुकिंग करू, पण ती सगळ्या गेल्यात रूम. ती पण सगळे गेले. तर त्याला बोललो उद्यापर्यंत जर ॲडजस्ट झाली तर करून दे म्हणून. तो बोलला ठीक आहे. आणि आता आम्ही संध्याकाळी, हा समुद्र दिसतो तुम्हाला समोर, संध्याकाळी मस्त असं फिरायला जाऊ. आता जरा ऊन आहे त्यामुळं. आणि ह्या साईडला असा काय व्ह्यू आहे. ही बाल्कनी
ती आमची रूम आणि हा सी व्ह्यू ब्रोस. आता मी तुम्हाला आमची रूम दाखवतो कशी आहे ती. सेम प्राईजमध्ये वीज भेटल्या. ज्या प्राईजमध्ये ती व्हाईट कलरमधलं तो सगळ्यात टॉपचा व्ह्यू आहे ना, त्याच प्राईजमध्ये ही आहे. फक्त फरक काय, ती सोल्ड आउट आहे आणि ही अवेलेबल होती म्हणून आम्ही ही घेतली. मला रूम दाखवतो होता कशी आहे. छोटीशीच आहे. AC हे बघा अशी काय रूम आहे. ते AC, TV, पंखा, हा बेड आणि तिकडं आंघोळीचं पाणी वगैरे आहे. आत्ता जरा आराम करतो. चिल में दिल, कारण काम 25 झालेत, घोडे लागलेत घोडे अक्षरशः. आता जरा आराम करीन, मग जेवू वगैरे आणि डायरेक्ट संध्याकाळी भेटू. तर हा व्लॉग मी इथंच एंड करतो. जर तुम्हाला हा मोठा व्लॉग थोडा तरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या भावाला मोठं करा. जय महाराष्ट्र. भेटू नवीन एका व्लॉगमध्ये.